नमस्कार मित्र. जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघितलं की देशामध्ये 5 राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. काही राज्यांमध्ये जवळपास 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये परिवर्तन झालं आणि नवीन नेतृत्व वेगळ्या राज्यामध्ये उदयाला येताना आपल्याला या ठिकाणी दिसते. तामिळनाडूमध्ये विजय थलपती असेल, पश्चिम बंगालमध्ये जो बदल झाला, केरळमध्ये बदल झाला, आसाममध्ये परिस्थिती बदलली नाही. याची कारणं अनेक आहेत, परंतु एक निश्चित आहे की वर्षानुवर्ष ज्यांच्या माध्यमातून सत्ता राबवली जात होती त्यांना जनतेने दूर केलेलं आहे आणि एक नवीन नेतृत्व, एक नवीन पिढीचं नेतृत्व ह्या निवडणुकीच्या माध्यमातून उदयाला येताना आपल्याला दिसतंय. आपण प्रामुख्याने आपल्या राज्याचा म्हणजे महाराष्ट्राचा राजकीय दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. दोन 2024 लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं, विधानसभेमध्ये महायुतीला यश मिळालं. त्याची कारणं अनेक आहेत, कारण निवडणुकी जिंकण्याचा पॅटर्न अलीकडच्या काळात बदलला आहे, पण मला वाटतं तोही पॅटर्न फार काय टिकेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. कारण लाडकी बहीण योजना ही पश्चिम बंगालमध्ये होती, तामिळनाडूमध्ये होती, केरळमध्ये होती. पैसे देऊनही सरकारी तिजोरीतून जनतेनं त्यांना त्या ठिकाणी नाकारलेलं आहे, कारण जनतेचे प्रश्नच वेगळे आहेत. प्रत्येक राज्याची परिस्थिती जरी वेगळी असली तरी प्रश्न हे काही कॉमन आहेत. त्यात बेरोजगारी आहे, प्रशासनामधला भ्रष्टाचार आहे, पैसे घेतल्याशिवाय सर्वसामान्य माणसाचं काम करायचं नाही, आरोग्याचे प्रश्न आहेत, राजकीय सामाजिक विषमता आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना ही जी तरुण पिढी आहे त्यांना शिक्षण घेऊन रोजगार मिळत नसेल, त्यांच्या हाताला काम मिळत नसेल, आरोग्यविषयक सुविधा मिळत नसतील, शेतीमालाचे प्रश्न असतील, असे असंख्य प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यात हे जे पारंपरिक काही राजकीय पक्ष आहे कुठेतरी अपयशी होताना या ठिकाणी दिसते. आणि म्हणून तामिळनाडूमध्ये बदल झाला. तो युवकांनी, महिलांनी प्रस्थापित पक्षांना नाकारून एक नवीन नेतृत्व त्या ठिकाणी थलपती विजय या नावानं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं आणि राज्याचं नेतृत्व सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा, राजकीयदृष्ट्या आपण विचार केला तर काँग्रेस पक्ष आहे, नेतृत्वहीन आहे महाराष्ट्रातला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारचं नेतृत्व भक्कम होतं, परंतु आज या ठिकाणी आपल्यात नाही आहे. त्यांच्याही पक्षाची परिस्थिती, शरद पवारचा राष्ट्रवादी असेल, अजित पवारचा राष्ट्रवादी असेल, हे दोन्ही पक्ष नेतृत्वहीन झालेले. शिवसेनेची परिस्थिती आपण बघितली आहे, फार मोठा एक गट सत्तेच्या माध्यमातून शिंदेकडे या ठिकाणी गेलेला आहे. आणि महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आहे ती विरोधी पक्ष अत्यंत कुमकुवत झालेले आहेत.
मग अशा परिस्थितीमध्ये एक फार मोठी पोकळी आहे. ती पोकळी भरून जर काढायची असेल तर आपल्याला निवडणुकीला अगदी 3-4 वर्ष बाकी आहे. आणि मला एकच दिसतंय की आपल्या राज्यातलं राजकारण बऱ्यापैकी जातीपातीवर असतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं न येणं यात फार काही विशेष आहे असे मला या ठिकाणी वाटत नाही. पण दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र येऊन एक नेतृत्व मिळेल असंही मला या ठिकाणी काही वाटत नाही. कारण नेतृत्वाची पवार कुटुंबामध्ये आता नेतृत्वाची स्पर्धा आहे. पण मला या ठिकाणी एक निश्चितपणे वाटतंय की रोहित पवार जे आहेत माननीय शरद पवार यांच्या कुटुंबातील त्या ठिकाणी आहे. गेली 2 टर्मपासून ते आमदार आहेत. त्यांचा सामाजिक शैक्षणिक या सगळ्या प्रश्नावर चांगला अभ्यास आहे. शेतीच्या प्रश्नावर चांगला अभ्यास आहे. जनतेच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. परंतु ते मुंबई पुण्याच्या पलीकडे या ठिकाणी कुठेही जाताना दिसत नाही. या 2च शहरामध्ये असतात. आणि त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. आपोआप दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. जशा निवडणुका जवळ येतील तशा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आज येणार नाहीये. आज एका गटाला सत्ता हवी आहे. आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्राचा जो थलपती आहे तो रोहित पवार या ठिकाणी होऊ शकतात. परंतु कधी जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडून रस्त्यावर उतरणं आणि जनतेचे प्रश्न सोडून घेण्यासाठी सरकारला भाग पाडणं अशा प्रकारे जर त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला तर मला निश्चितपणे वाटतंय की महाराष्ट्र तसा नेतृत्व नसलेले जी काही परिस्थिती आहे ना नाही आहे ती परिस्थिती. तर ह्या परिस्थितीमध्ये जर ह्या ठिकाणी रोहित पवार यांनी निर्णय घेऊन जर निश्चितपणे बाहेर पडले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाहेर पडले तर मला वाटतं निश्चितपणे ते महाराष्ट्राचे थलपती रोहित पवार होऊ शकतात याची मला या ठिकाणी 100% खात्री आहे. धन्यवाद.